हरे कृष्णा। जगत गुरु शिल प्रभुपाद महाराज की जय। परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज की जय। निताय गौर प्रेमानंदे। हरे हरि बोल। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यशोदानंदन ब्रज जनरंजन। यमुना तीरावनचारि। यमुना तीरावनचारि। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शताय कृष्ण कृपा मूर्ति अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। नित्य लीला प्रविष्ट जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतशिल गौर किशोर जी बाबाजी महाराज की जय। नित्य लीला प्रविष्ट जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतशिल गौर भक्ति विनोद ठाकुर शिल प्रभुपाद महाराज की जय। नित्य लीला प्रविष्ट जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतशिल जगन्नाथ जी बाबाजी महाराज की जय। नित्य लीला प्रविष्ट जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतशिल छठगो स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ श्री जीव गोपाल भट्टदास रघुनाथ छठगो स्वामी शिल प्रभुपाद महाराज की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। नामाचार्य श्री हरिदास ठाकुर की जय।
प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद की जय। श्री श्री राधा कृष्ण गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की जय। मथुरा वृंदावन धाम की जय। नवदीप मायापुर धाम की जय। द्वारका धाम की जय। अयोध्या धाम की जय। पूर्ण पुरुषोत्तम क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की जय। बद्रीनाथ धाम की जय। रामेश्वरम धाम की जय। गंगा माई की जय। यमुना माई की जय। तुलसी महारानी की जय। भक्ति देवी की जय। हरिनाम संकीर्तन की जय। समवेद भक्तवृंद की जय। समवेद भक्तवृंद की जय। ऑल ग्लोरीज टू assembled devotee, ऑल ग्लोरीज टू assembled devotee, ऑल ग्लोरीज टू assembled devotee। श्री श्री गुरु गौरांग की जय। निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृतं नरो चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततोदयो उदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति नैष्टि। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। आप सभी का आज के श्रीमद् भागवतम के क्लास में हार्दिक स्वागत है। आज हम लोग चर्चा कर रहे हैं श्रीमद् भागवतम के क्लास में मनुष्य जीवन का जो उद्देश्य प्राप्त करने के बाद मनुष्य जीवन की क्या हालत हो जाती है, उसका जो वृद्ध अवस्था में वो किसके लिए कार्य करता है और वृद्धावस्था में उसको कैसा टोकरी का रास्ता बताया जाता है, उसके ऊपर आज चर्चा करेंगे। गृहे हम लोग चर्चा कर रहे हैं स्कंद 3 अध्याय 30वां और श्लोक संख्या 9। गृहेषु कुटधर्मेषु दुःख तत्रेष्वतद्रियत् कुर्वन् दुःख प्रतिकारं सुखवन्मन्नते गुहि। गृहेषु कुटधर्मेषु दुःख तत्रेष्वतद्रितः कुर्वन् दुःख प्रतिकारं सुखवन्मन्नते गृहि। गृहेषु कुटो धर्मेषु दुःखतन्त्रेष्वतन्द्रितः कुर्वन् दुःख प्रतिकारं दुःखवन्मन्नते गृहि। गृहेषु कौटुंबिक जीवनात कुटधर्मेषु कुटिलतेचा समावेश असणारे तंत्रेषु दुःख उत्पन्न करणारा अतंत्रित मतलब दक्ष कुर्बन म्हणजे करीत असतो दुःख प्रतिकारक दुःखेचा प्रतिकार सुखवत म्हणजे सुखाप्रमाणे मन्नते मानतो गुही म्हणजे गृहस्थ। याचा लेक्चर मराठीमध्ये आहे। असा आसक्त गृहामेदी हा राजकारण व कुटिलतेने भरलेल्या आपल्या घरात राहतो। सदैव दुःखेच उत्पन्न करणारा व इंद्रियाच्या क्रियाद्वारे नियंत्रित असणारा असा मनुष्य स्वतःच्या केवळ कर्मफळारूपी दुःखाचा प्रतिकार करण्याचेच कार्य करीत असतो आणि अशा दुःखाचा यशस्वी प्रतिकार केल्यास त्याला वाटते की आपण सुखी आहोत। तात्पर्य में श्रील प्रभुपाद हे लिहितात, भगवद्गीतेत स्वतः भगवंतच हे भौतिक जग म्हणजे दुःखाने भरलेले अशाश्वत स्थान असल्याची माहिती देतात। या भौतिक जगात व्यक्तिगत किंवा कौटुंबिक सामाजिक अथवा राष्ट्रीय स्तरावरही सुखाचा प्रश्न उद्भवत नाही। सुखाच्या नावाखाली काही घडत असेल तर तोही भ्रमच आहे। या ऐहिक जगात सुख म्हणजे दुःखाचा यशस्वी प्रतिकार होय। भौतिक जगाची रचनाच अशा प्रकारे करण्यात आली आहे की जर मनुष्य चतुर राजकारणी नसेल तर त्याचे जीवन अपयशी ठरेल। मनुष्यच काय तर पशु पक्षी इत्यादी जीवही आहार निद्रा भय मैथुन या आपल्या शारीरिक आवश्यकता चतुराईने भागवितात। मानव समाज राष्ट्रीय किंवा वैयक्तिक पातळीवर स्पर्धा करतो आणि त्यात यशस्वी होण्याच्या प्रयत्नात तो कुटिलतेने भरून जातो।
आपण सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की अस्तित्वाच्या संघर्षामध्ये सर्व राजकारण व सर्व बुद्धिमत्ता पणाला लावली तरी भगवंताच्या इच्छेद्वारे केवळ एका क्षणातच सर्व काही नष्ट होते. म्हणून या इहलोकी सुखी होण्याचे आपले सर्व प्रयत्न म्हणजे मायेने निर्माण केलेल्या भ्रमाचा भोपळाच आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुमिलियेन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुपदकमलं श्रीगुरुवैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथामतं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेव श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विश्वभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु ये भवसपतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ब्राह्मणदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. गुरुवे गौरचंद्राय राधिकाय तदालये कृष्णाय कृष्णभक्ताय तद्भक्ताय नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णपेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री गौर निताय श्री कृष्ण बलराम श्री ललिता विशाखा राधा श्याम सुंदर श्री जगन्नाथ सुभद्रा बलदेव जी भगवान की जय. श्री पंचतत्व की जय. श्री अष्टसखी राधा माधव की जय. नरसिंह भगवान की जय. तो आज हम लोग जो चर्चा कर रहे हैं मनुष्य जीवन कशा प्रकारे आपल्या जीवनाला आपण अंधकारात लोटून प्रकाशाकडे येण्याचा प्रयत्न करत नाही आणि जीवन उद्ध्वस्त करतो. 84 लक्ष योनीमध्ये आपल्या जीवनाला कसं पुनरच जन्म पुनरच मरण ह्या चक्रामध्ये गुंतवून घेतो आणि कुठच्याही योनीमध्ये आपण जातो. तर त्याच्यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये प्रवेश करायला पाहिजे. भगवंताचे 3 गुण आहेत सत्व रज तम. ह्या 3 गुणामध्ये माणूस अडकलेला असल्यामुळे त्याला दुसरं काही दिसत नाही. माया मोह पद प्रतिष्ठा प्रसिद्धी हेच त्याला सर्वस्व वाटतं. त्याला किती जरी पैसा मिळाला, किती जरी उत्पन्न मिळालं, किती जरी प्रॉपर्टी बनवली, किती जरी बँक बॅलन्स असला तर त्याची मनाची इच्छा पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे त्याला वाटतं की माझ्यापेक्षा लोक पुढे आहेत तर त्यांच्यापेक्षा मी पुढे गेलो पाहिजे, मी काहीतरी जीवनात करायला पाहिजे. अरे करायला पाहिजे करता करता तू आपलं जीवन संपवतोस. आणि जीवन संपवल्याच्या नंतर शेवटी तुला हे कळत नाही की तुझा जन्म कशासाठी झाला आहे. तुझा जन्म भगवंताच्या प्रेम प्राप्त करण्यासाठी आणि भगवंताच्या धामात जाण्यासाठी मिळालेला आहे तुला हा शरीर. कारण 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जीवन हा सर्वश्रेष्ठ योनीमध्ये जीवन आहे. आणि ते कोणाला मिळतं तर ते एका नशीबवान व्यक्तीला भेटतं ज्याने पहिल्या जन्मी पुण्य केलेलं आहे. आणि तो जर जन्म आम्ही जर अशा आहार निद्रा भय मैथून जनावरासारखा जर उपयोग केला तर आपल्या जीवनाचं महत्त्वच शून्य होतं. मग तो माणूस असून पण जनावरच आहे असं समजला जातो. आणि म्हणून इथे दाखवलं आहे की गृहेषु कुटधर्मेषु दुःख तत्रेष्व तद्रितः कुर्वन्द दुःख प्रतिकारं सुख वन्मन्नते गृही. आसक्त गृहमेधी म्हणजे आपल्या परिवारासाठी दिवस रात्र मेहनत करणारा. फक्त त्याला एवढंच माहिती मी माझा परिवार बस, त्याचं भवितव्य चाललं. काही लोक बोलतात माझ्या परिवाराचं पोट भरलं. अरे तुझ्या परिवाराचा पोट केवढी लांब झोळी आहे विचार कर ना. अरे ईदभर पोटाला किती लागतं. आपण खातो त्यातली थोडी सेविंग करतो, त्या सेविंगमधून आपण पुढच्या जन्मी परत या जन्माला येऊ नये मनुष्य जन्माला, ह्या उद्देशाने आपण विचार केला पाहिजे. पण आपण दिवस रात्र
एवढं भगवंताने देऊन पण आपण समाधान मानत नाही ना, म्हणजे आपण मूर्ख आहोत हे सिद्ध होतं. इथे बोला असा आसक्त गृहमेधी हा राजकारण व कुटील त्याने भरलेल्या आपल्या घरात राहतो. कुटील म्हणजे मलाच मिळालं पाहिजे, मलाच पद मिळालं पाहिजे, माझीच पोरं पुढे गेले पाहिजे, बाकी दुसऱ्या कोणाची पोरं नाही झाली पाहिजे पुढे श्रीमंत, मला लोकांनी साहेब म्हटलं पाहिजे, माझ्या घरी सगळ्या वस्तूची कमी नाही पाहिजे. काय हे? अरे तू आलायस नागडा, जाणार नागडा. तुझ्याकडे एवढं असून पण तू समाधानी नाही आणि मिळालं तरी तू समाधानी होणार नाही, तर जीवन तुझं व्यर्थ आहे. तू भगवंताच्या चरणी पूर्ण समाविष्ट झालाच नाही. जो व्यक्ती ज्ञानी असतो तो व्यक्ती भगवंताच्या चरणावर स्वतःला समर्पित करतो, तो ज्ञानी समाजामध्ये. आणि जो भगवंताला समर्पित होत नाही, शंकराची भक्ती करतो, देवतांची भक्ती करतो, साईबाबा अतर बापू बुवांची भक्ती करतो, तो मूर्ख व्यक्ती आहे. अरे झाडाच्या मुळाला पाणी घातलं पाहिजे की फांद्याला घातलं पाहिजे? तुम्ही फांद्याला पाणी घालताय, झाडाच्या मुळाला घाला. झाडाचं मूळ कोण आहे? सृष्टीचा मुख्य कोण आहे? पूर्ण पुरुषोत्तम भगवान. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची सेवा केला तर पुऱ्या 84,33 कोटी देवताची पूजा होते. तुम्हाला अधिक देवताची पूजा करायची गरजच नाही. झाडाच्या मुळाला पाणी घातल्याच्या नंतर पानाला मिळतं, फुलाला मिळतं, फांद्याला मिळतं आणि झाड वाढतं. तसंच आहे. पण तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना मूर्ख बनवता, स्वतःची प्रतिष्ठा वाढण्यासाठी लोकांना बळीचा बकरा बनवता. काय हे? कुठे फेडणार हे पाप? आणि म्हणून त्याला गृहमेधी म्हटलं. खाली मी, माझी पत्नी, माझा परिवार आणि माझ्यासाठी मी कमवतो, तो गृहमेधी. गृहस्थ याचा अर्थ काय? जो व्यक्ती आपलं शरीर, आपली पत्नी, आपला परिवार, मुलं वगैरे आपल्याला जेवढं मिळतं भगवंताने दिलं त्याचं समाधान मानून स्वतःला आणि आपल्या परिवाराला भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होतो, त्याला गृहस्थ म्हणतात. तर इथे सांगितलेलं आहे भगवद्गीता मतलब इंद्रियाच्या सदैव दुःखेत उत्पन्न करणारा व इंद्रियांच्या क्रियाद्वारे नियंत्रित असणारा हा मनुष्य स्वतःच्या केवळ कर्मफळरूपी दुःखाचा प्रतिकार करण्याचेच कार्य करीत असतो. माणूस आहार, निद्रा, भय, मैथून ह्याच्यामध्ये दंग आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी ह्याच्यामध्ये दंग आहे. त्याला एवढं माहिती आहे, क्रोध, ईर्ष्या, लोभ, संशय, मोह, अहंकार ये सब हम आतमध्ये शरीरामध्ये राक्षस आपल्या आहेत. आपण दुसऱ्याबद्दल क्रोध करतो, दुसऱ्याबद्दल वाईट बोलतो, दुसऱ्याकडून मोह करतो, दुसऱ्याबद्दल लोभ करतो. तर आपण मूर्ख आहोत, दुसरे नाही. ज्या गोष्टी आपल्या शरीरातून ह्या नष्ट होणार, कोणाशी लोभ करू नये, कोणाशी घृणा करू नये, कोणाशी संशय करू नये, कोणाचा द्वेष करू नये, कोणाबरोबर अहंकार करू नये आणि कोणाबरोबर आसक्ती ठेवू नये. ह्या ज्यावेळेस आपल्या शरीरातून नष्ट होणार तेव्हा आपण माणूस होणार. जोपर्यंत हे गुण आपल्या आतमध्ये आहेत आपण माणूस नाही, जनावराचे गुण आहेत. आणि तोपर्यंत आपण पुढे मनुष्य जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. म्हणून इथे आपण काय बोलतो? दुःख भोगतो, सुखाच्या मागा लागतो. आपल्याला वाटतं सुख मिळालं, हे केलं तर सुख मिळालं, ते मिळालं. आता काही लोकांना वाटतं की पैसे मिळाले, जो शाळेत कॉलेजातून बाहेर पडतो तो बोलतो चांगली नोकरी मिळाली ना तर मी आनंदी होणार, माझ्या आईवडिलांना सुखी ठेवणार. चांगली नोकरी मिळाली त्याच्यानंतर त्याला वाटतं आता पैसा वगैरे वाढतोय, मग कार घेतली पाहिजे, जमीन घेऊन घर बांधलं पाहिजे. मग आता घर बांधलं, जमीन घेतली, घर बांधलं, कार घेतली, नंतर नोकर चाकर लागणार. म्हणजे पहिली जी कामं करत होता हाताने ते नोकर चाकर लागणार. नोकर चाकर घेतले. आता त्याच्यानंतर लग्न करणार, लग्न झालं, आता पोरं झालीच्या नंतर आई वडिलांचा कंटाळा यायला लागला. अरे आता एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये ह्यांना कुठे ठेवायचं, ह्यांना बघा, मुलांना बघायचं की ह्यांना बघायचं, असं करता करता त्यांना आई वडिलांचा कंटाळा येतो. आणि नंतर बोलतात ना, जो व्यक्ती घरामध्ये रिकामा असतो, काही कमवत नाही, मग त्या व्यक्तीचा घरातल्या लोकांना राग येतो आणि मग त्याच्याबद्दल घरामध्ये विषय चालूच होतात. त्याने असं केलं, त्याने असं हे केलं, ते केलं, त्याच्या कुचेष्टा चालू होऊन नंतर त्याची रवानगी कुठे? आश्रमात.
हे जीवन, हे मनुष्य जीवन आहे, हे रानटी जीवन झालं. जसं जनावरांना गोठ्यामध्ये कोंबलं जातं आणि त्यांच्याकडे सकाळचा एक टाईम लक्ष होतो, संध्याकाळचा एक टाईम लक्ष होतो, बाकी त्याच्याकडे कोण डुंकून पण बघत नाही. तसा प्रकारे अरे आई वडील आहे ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपलं गोमूत्र गंदगी काढली, आपल्याला पायावर उभं करेपर्यंत त्याने मेहनत घेतली, आणि त्या आई वडिलांना आम्ही आश्रमात टाकतोय. म्हणजे आम्ही किती मूर्ख आहोत. नवीन जग चाललंय. अरे कसलं जग चाललंय? जगाला बदलण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये आहे का? ती उत्पन्न कर ना. दुनिया झुकती है झुकाने वालाच आहे. अरे दुनिया करते म्हणून आपण नाही करायचं. आपण काय करायला पाहिजे की आपल्या समाजाला बदलण्यासाठी आपण आध्यात्मिक बनलं पाहिजे. आध्यात्मिक हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. संस्कार, संस्कृती, आध्यात्मिकता हे भगवंताला समर्पित झाल्याच्या नंतर आपण आपल्या घरातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना, हितचिंतक लोकांना, परिवारातील लोकांना भक्तीमध्ये आणणं हे आपलं जन्माचं मुख्य कर्तव्य आहे, आणि ते करायला पाहिजे. आपण काय करतो? जन्माचं मुख्य कर्तव्य कर्म, पैसा कमाना, प्रसिद्धी कमाना, पदप्रतिष्ठा, राजकारण्यांच्या मागे धावणं, त्यांचे चटई उठवणे, त्यांच्यानी एखादं पद दिलं काय केवढं कार बीर घेऊन त्यांच्या मागे लागणे. अरे ते आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला बळीचा बकरा बनवतायत. तुम्ही जर त्यांच्या मागे नाही लागला तर ते त्या खुर्चीपर्यंत पोहोचणार नाही. लक्षात ठेवा. ते तुम्हाला आपल्या कामासाठी वापरतात. ज्या दिवशी त्यांचं काम संपणार त्या दिवशी तुमच्याकडे कोण कुत्रा नाही बघणार. हे स्वतःला कळलं पाहिजे. त्यापेक्षा आपली जमीन वगैरे आहे ती न विकता आपल्या जमिनीमध्ये खेती करा आणि त्याच्यामधून आपल्या जीवनाचा उद्धार करा. कोणाच्या गुलामगिरीमध्ये राहू नका, कोणाच्या लोभामध्ये राहू नका, कोणाच्या मतलब ओशाळी जाऊ नका. कोण मला काहीतरी देणार. आज तुम्ही काही कमवत नसाल आणि राजकारण्यांच्या नादाला लागून तुम्ही जर त्यांच्या मागे जर लागत असाल, तुम्हाला त्याने एवढे लाख रुपये दिले, त्याने मला मदत केली, त्याने ह्या मदत, अरे तुम्ही त्याच्या मदतीला जाऊन त्याला मोठं केलात, तुमचं सर्व नाश केलात. त्याचा विचार करा. तुमचे जे पुण्य आहे ना त्याला फळाला येत आहेत आणि तुमच्या पुण्यामुळे तो व्यक्ती पुढे जातोय, तुम्ही मागे होताय. तर ह्या सगळ्या गोष्टी माणसाला जेव्हा कळतात ना तेव्हा माणूस त्यांच्याकडे जात नसतो. तो आपल्या कर्मावर, आपल्या भक्तीवर, आपल्या संस्कार, आपल्या परिवारावर लक्ष देतो. आणि माणसाचं मुख्य कर्तव्य काय आहे? तर मला भगवंताने हे सर्व जग दाखवलं, हे जीवनाला घातल्यानंतर सर्व माझ्या इच्छाही तृप्त केली, म्हणजे त्या भगवंताची मी दिवस रात्र भक्ती केली पाहिजे. जसा तुकाराम महाराजाने महाराष्ट्रात मिरचीचा व्यवसाय करायचा. तुकाराम महाराज तो मिरचीचा व्यवसाय करता करता त्याला पण 2 मुलं होती, त्याला पण पत्नी होती, पण तो कधी भगवंताला विसरला नाही, पांडुरंगाला कधी विसरला नाही. तो हमेशा पांडुरंगाशी बोलायचा प्रत्यक्षात. आणि तो बोलायची, माझी पत्नी जी अवली आहे ती लई त्रास देते बाबा, काय करू, मग ती एवढी माझ्यावर भडकते, काय शिव्या बिव्या घालते बाबा. तर पांडुरंगाला जाऊन सांगायचं तो. पण त्या बायका पोरांसाठी तो मेहनत करायचा. तो पण अमुक अलग अलग जिल्ह्यामध्ये जाऊन मिरची विकायचा प्रयत्न करायचा. कधी कोण फायदा द्यायचा, कधी कोण नुकसान करायचं, पण तो कधी रडत नाही राहायचा, तो आनंदाने राहायचा. हे कोण करतंय माझ्याबरोबर हे त्याला सगळं माहिती होतं, कारण तो हमेशा रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल करत असायचा. आणि त्या उद्देशाने त्याला माहिती होतं हे माझ्यावर करतोय, तो विठ्ठलच करतोय. मग तो विठ्ठलाला सर्व सांगायचा. तर कधी कधी त्याला फायदा व्हायचा. तो फायदा तो लोकांनाच वाटायचा. घरी येऊन ती बायकोला सांगायचा, अगं त्याच्यामध्ये काय प्रॉफिट झाली नाही, असा लोकांच्या फायद्यासाठी. तो भगवान बोलायचा रे कमाल आहे. ती त्याची बायको भगवंताकडे आहे, कारण हा चंद्रभागे इंद्रायणीच्या नदी जाऊन हमेशा भक्तीमध्ये रमलेला असायचा. भगवंताच्या नावाशिवाय त्याचा वेळच जात नव्हता. आणि त्यामुळे भगवंत त्याच्यावर अतिशय खुश होते, कारण जो भगवंताचा भक्त असतो तो हमेशा भगवंताला नाम रूप गुण लीलामध्ये आतमधून बाहेरून तल्लीन असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या हृदयात भगवान वास करते. त्याच्या काय मनात चाललं भगवंताला सगळं करतात. त्यामुळे
त्याची कोणत्याही परिस्थितीची अडीअडचण असेल तर भगवान आपण जाऊन ती सोडवतो. हे आहे मुख्य. त्याच्यामुळे इथे सांगितलेलं आहे बघा की स्वतःच्या केवळ कर्मफळारूपी दुःखाचा प्रतिकार करण्याचेच कार्य तो करीत असतो. अशा दुःखाचा यशस्वी प्रतिकार केल्यास त्याला वाटते की आपण सुखी आहोत. हे दुःख आहे. आपण मायेच्या 3 गुणामध्ये आहेत. सत्व, रज, तम हे जे गुण आहे, हे गुण आपल्याला बळजबरीने इच्छा तृप्तीच्या मागे लागतात आणि मग त्याला तृप्ती करण्यासाठी आपण काय करतो? मेहनत करतो. म्हणून इथे तात्पर्य में श्रील प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीतेत स्वतः भगवंत हे भौतिक जग म्हणजे दुःखाने भरलेले शाश्वत अशाश्वत स्थान असल्याची माहिती दिली आहे. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे हे जे युग आहे, हे भौतिक जग आहे, हे दुःखालय आहे. इथे शाश्वत काही नाही, परमनंट काही नाही, अशाश्वत जग आहे. हे या भौतिक जगात व्यक्तिगत किंवा कौटुंबिक, सामाजिक अथवा राष्ट्रीय स्तरावर ही सुखाचा प्रश्न उद्भवत नाही. बघा, कुटुंबामध्ये सुख नाही मिळतं म्हणून आपण नोकरी, बिझनेस करतो. त्याच्यानंतर समाजामध्ये पद प्रतिष्ठेच्या मागे लागतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आपण पद, मंत्रीपद, उच्चपद मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हे सर्व मिळून सुद्धा आज माणसं समाधानी नाही. आता तुमच्या डोळ्यासमोर किती लोकांना बघा, कोण विचारत नव्हता अशा व्यक्तींना, गुंड लोक, मवाली लोक, जे चोर लोक होते, त्यांना सगळी पदं मिळाली. सगळी पदं मिळाल्याच्या नंतर मंत्रीपद पण मिळाल्यावर सुद्धा ते सुखी नाही आहेत. तर तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही कुठून सुखी होणार? त्यांना असं वाटतं की मला ते पण मिळालं पाहिजे, हे पण मिळालं पाहिजे, ते पण माझ्याच घरात राहिली पाहिजे, बाकीच्या कोणाच्या नाही. म्हणजे दुसऱ्याला अपेक्षा नाही. ह्यांचे मतलब सांगायचं म्हणजे ह्यांची झोळी केवढी मोठी असते, विचार करण्यासारखी गोष्ट आहे.